जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. 14 मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. आज सोशल मीडियावर, इंस्टाग्रामच्या रील्स, यूट्यूबवर जे शॉर्ट व्हिडिओ आहे किंवा व्हॉट्सअपला जे लोक स्टेटस टाकतात ते बघितल्यानंतर आज मनात खंत वाटली की लोकांना आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती व्यक्त होण्यासाठी 1 मिनिटसुद्धा नाही आहे. लोक व्यस्त झाले आहे. इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग गाण्यावर नाचण्यात लोक दंग झाले आहे. आपल्या कुठल्या तरी मित्रमैत्रिणीचे वाढदिवस असेल किंवा त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल त्यांचे स्टेटस लावण्यामध्ये. परंतु भोसले घराण्याचा जो त्याग आहे तो आभाळा एवढा त्याग आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे सहन केलं ते फक्त आपल्यासाठी सहन केलं, हा इतिहास लोक कदाचित विसरत चालले आहे. भोसले घराण्याचे जे उपकार आहे ते आपण कसेच फेडू शकत नाही. फक्त त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहू शकतो. पण एवढा स्वार्थी माणूस आहे की आज त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणंसुद्धा लोकांना जमत नाही आहे. भोसले घराण्यांनी एक म्हण आहे, उपकार करावे आणि वाटेवर ठेवावे, तशी त्यांची गत आहे. त्यांनी जे केलं आपल्यासाठी ते अक्षरशः वाटेवर ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील कुठल्या गडाला किंवा कुठेच त्यांचं स्वतःचं नाव दिलं नाही. नंतर छत्रपती संभाजी महाराज आले, त्यांनासुद्धा असं वाटलं नाही की आपल्या वडिलांनी मराठा साम्राज्य स्थापन केलेलं आहे, आपण आपल्या वडिलांचं नाव द्यावा किंवा आपलंही कुठं नाव द्यावा, आपल्या आजींचं कुठे नाव द्यावा. एवढा त्याग असणाऱ्या घराण्याचा इतिहास लोक विसरत चालले आहे. ही खरंच शर्मेची बाब आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, भोसले घराण्याचा, जे आपले सरदार होते त्यांचा मी जो इतिहास टाकते, त्या इतिहासाची जर एखादी व्हिडिओ असेल ती जर तुमच्यापर्यंत किंवा लोकांपर्यंत जर पोहोचली तर लोक इग्नोर करून देता. लोक म्हणजे अक्षरशः जय शिवराय किंवा जय शंभूराजे हे सुद्धा लोक लिहायला धजत नाही. श्रीमंत शहाजीराजे भोसले हे एक बलाढ्य सरदार होते. कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्रातील देखील काही भाग त्यांच्याकडे जहागिरी म्हणून होता. छत्रपती शिवाजी महाराज एक छान आयुष्य आरामात जगू शकले असते. वडिलांपासून वेगळं राहायचं, अक्षरशः ज्या वयामध्ये आपण आपल्या आईवडिलांकडे हट्ट करतो त्या वयामध्ये एवढे सगळे संकट अंगावर घ्यायचे आणि कित्येक वेळेस मृत्यूच्या जबड्यात ते गेले. हे सगळं त्यांना सहन करायची गरज नव्हती. ते असंही एक चांगलं आयुष्य जगू शकले असते. त्यांनी सहन केलं ते गोरगरीब रयतेसाठी, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी. ते जर तिथपर्यंत गेले नसते, त्यांनी जर फक्त स्वतःचा विचार केला असता तर कदाचित शंभूराजांना सुद्धा एवढा वाईट मृत्यू आला नसता. परंतु हे सगळं त्यांनी केलं किंवा हा जो त्याग आहे तो फक्त तुमच्या आमच्यासाठी होता. हे महाराष्ट्राने किंवा जे शिवप्रेमी आहे त्यांनी खरंच कधीच विसरता कामा नये. जय शंभूराजे.